नमस्कार. मी प्राध्यापक मकरंद रामराव गिरी. भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांचा शपथविधी नुकताच पार पडलेला आहे. या देशाचा राज्यकारभार बहुमताच्या आधारावर संसद चालवत असते. संसदेमध्ये कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ असतात. या कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळाचाच सगळीकडे राज्यकारभार असतो असं नाही. यांनी बनवलेले कायदे आणि सभागृहांनी मंजूर केलेल्या कायद्यावर न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला असतो. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामध्ये महत्वाचं पद म्हणून सरन्यायाधीश या पदाचा उल्लेख केला जातो. भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 5 प्रकरण 4 मध्ये कलम 124, 125, 126 दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाचे वेतन, भत्ते आणि त्या संदर्भामध्ये त्यांच्या अधिकाराची यामध्ये तरतूद आहे. 52वे सरन्यायाधीश म्हणून गवई हे त्या पदावर विराजमान झालेत. त्यांनी शपथ घेतली राष्ट्रपतीकडून. पण तिथपर्यंतचा त्यांचा प्रवास आपल्याला बघावा लागेल, कारण या देशामध्ये महाराष्ट्रातून सरन्यायाधीश पदावर जाणारे भूषण गवई हे आहेत म्हणून एक आनंद आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे कौटुंबिक पार्श्वभूमी जर पाहिली तर रासू गवई यांच्या परिवारातून ते येतात. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला सामाजिक कार्य हातात घेतलं आणि अस्पृश्य म्हणून ज्या दलित समाजांना हीन आणि दीन वागणूक दिली जात होती, नव्हे एक वेळ आम्हाला पशुपक्षाचा स्पर्श चालेल परंतु अस्पृश्य असलेल्या समाज बांधवांचा स्पर्श चालणारा नाही, असली विकृत एक व्यवस्था या देशाची समाज व्यवस्था होती. त्या व्यवस्थेमध्ये सुधारणा करत असताना शिक्षणानं सुधारणा होऊ शकते म्हणून बाबासाहेबांनी शिक्षणाचा मार्ग धरला होता. आणि या देशातून जे बाहेर देशात शिकायला पाठवले होते त्यामध्ये रासू गवई हे एक होते. गवईंनी राज्यपाल पद इथपर्यंत कामं केलेली आहेत. त्यांचेच हे चिरंजीव आहेत भूषण गवई. आणि भूषण गवईचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ते बौद्ध परिवारातून येतात. म्हणजे महाराष्ट्र आणि बाबासाहेबांना मानणारा मोठा वर्ग. आणि तिसरी गोष्ट, त्यांची जी सुरुवात आहे ती सुरुवात सरकारी वकीलापासून झालेली आहे. आणि आज त्यांच्या सेवेमधलं सर्वोच्च पद आणि या देशातल्या न्यायव्यवस्थेतलं महत्वाचं पद म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश या पदाचा उल्लेख केला जातो. त्या पदावर आज गवई बसलेले आहेत. 6 महिन्याच्या नंतर ते सेवानिवृत्त होणार आहेत. परंतु आतापर्यंतच्या त्यांच्या प्रवासाचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या लक्षामध्ये येईल की तिथपर्यंतचा त्यांचा जो प्रवास होता तो जबाबदारीचा, अभ्यासपूर्ण आणि अनेक गुंतागुंतीच्या खटल्याला हाताळत ते तिथपर्यंत गेलेले होते. म्हणजे तिथपर्यंत जात असताना त्यांना त्यांची योग्यता, सक्षमता, अभ्यास हे सगळं सिद्ध करावं लागलं होतं. आणि त्यानंतरच त्यांना त्या पदावर आज जाऊन बसता आलेलं आहे. जे वकिलीची कारकीर्द सुरू करणार आहेत त्या सर्व नवीन वकिलांनी यांचा एक आदर्श घेतला पाहिजे की आपल्याला जर एखाद्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च पदावर जायचं असेल तर अनुभव, अभ्यास, संयम आणि त्या क्षेत्रामधला आपला एक अधिकार तयार झाला पाहिजे, हे होणं महत्वाचं आहे. म्हणजे नागपूरमधल्या न्यायालयातील सरकारी वकिलापासून सुरुवात झालेला गवई यांचा प्रवास आज सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदापर्यंत जाऊन थांबलेला आहे. त्या मधल्या काळामध्ये त्यांनी या देशातली, राज्यातली अनेक महत्वाची प्रकरणं हाताळली आहेत. उच्च न्यायालयामध्ये म्हणजे ज्याला आपण हायकोर्ट म्हणतो, मुंबई, गोवा, नागपूर या हायकोर्टला त्यांनी न्यायाधीश म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. त्यानंतर 2019ला ते दिल्लीला गेले आणि तिथं काम करत असताना त्यांनी अनेक महत्वाचे खटले हाताळले. त्या खटल्यामध्ये आवर्जून उल्लेख करावा लागेल कलम 370, राहुल गांधींना अपात्र केलेलं, असे अनेक खटले आहेत ज्या खटल्यामध्ये त्यांनी निकाल देत असताना महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे. गुजरातच्या एका न्यायालयाने राहुल गांधीच्या एका टिप्पणीवरती त्यांना 2 वर्षाची सजा आणि त्यांचं सदस्यत्व रद्द केलं होतं. ते असं म्हणाले होते की चौकीदार चोर आहे, मोदी हे अशा या गोष्टीमुळे एक आडनाव बदनाम झालं म्हणून एक व्यक्ती न्यायालयात गेले होते. आणि तिथल्या गुजरातच्या न्यायालयानं यांना 2 वर्षाची शिक्षा दिली. आणि आपली राज्यघटनेची नियमावली अशी सांगते की जर समजा त्यांना न्यायालयानं एखाद्या प्रकरणामध्ये शिक्षा दिली असेल तर त्यांचं सदस्यत्व रद्द होत असतं. आणि याला तर 2 वर्षाची या प्रकरणामध्ये शिक्षा झालेली होती, त्यामुळे त्यांचं सदस्यत्वही रद्द झालं. पण हा खटला गेला सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर
गवई म्हणाले की कुठल्या आधारावरती तुम्हाला हा असा निर्णय घेता आला, कारण ज्या मतदारसंघांनी आपला लोकसभा प्रतिनिधी म्हणून यांना निवडून दिलेला आहे तिथल्या मतदारांचा अधिकार हिरावून घेता येत नाही असं म्हणून त्यांनी त्यांचं राहुल गांधीची स्थगिती दिली त्या खटल्याला. तसंच 370च्या संदर्भामध्ये तिथल्या राज्याचे तुकडे केले आणि एक केंद्रशासित प्रदेश आणि एक घटक राज्य ठेवून 370 हे कलम काढलं. त्यावेळेलाही त्यांनी निकाल देत असताना अभ्यासपूर्ण निकाल दिलेला आहे, कारण इथल्या केंद्र सरकारला आणि संसदेला देशाच्या एकात्मतेसाठी आणि केंद्राच्या जवळ आणणाऱ्या एखाद्या राज्याला जर तसे निर्णय घ्यावे लागत असतील तर देशहिताच्या दृष्टीनं तो निर्णय कायदेशीर आणि सनदशीर आहेत का हे तेवढं पडताळता येतं. म्हणजे एकंदरीत सर्वोच्च न्यायालयाची जबाबदारी राज्यघटनेचं संरक्षण करणं, केंद्र सरकार काय कामगिरी करत आहे. म्हणजे जर समजा केंद्र सरकारला बहुमताच्या आधारावर असं वाटू लागलं की आपण कसाही निर्णय घेतला आणि तो लोकसभेमध्ये पारित केला आणि राज्यसभेमध्ये तो संमत झाला तर आपण कायदा बनवू शकतो, परंतु असं नाही. लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये बहुमत आलं म्हणून बहुमताच्या आधारावरती कसेही निर्णय घेता येत नाहीत सरकार म्हणणाऱ्या यंत्रणेला, कारण त्यांनी घेतलेल्या निर्णयावर न्यायालयीन पुनर्विलोकन नावाची एक प्रक्रिया आहे आणि हे तत्व राज्यघटनेनं सर्वोच्च न्यायालयाकडे दिलेलं आहे. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी अभ्यासू जबाबदार न्यायाधीश असणं हे देशाच्या एकात्मतेसाठी, राज्यघटनेच्या सुरक्षेसाठी आणि देशातला राज्यकारभार, कायदा सुव्यवस्था व्यवस्थित पार पाडावी यासाठी महत्वाचं असतं. म्हणूनच गवई यांची निवड महाराष्ट्रीयन म्हणून ते एक मराठमोळे न्यायाधीश आहेत त्याचा तर आनंदच आहे. त्यानंतर त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे, त्या गोष्टीमुळं त्यांची त्या पदावर निवड झालेली आहे. यानंतर अनेक खटले असे येणार आहेत की ज्याच्यामध्ये त्यांची निकाल हे निर्णायक ठरणार आहेत. पुढे त्या निकालाचा संदर्भ घेऊन इथल्या खालच्या कोर्टामध्ये त्याचं नंतर संदर्भ म्हणून वापरला जाणार आहे. गवई यांची कारकीर्द आतापर्यंतची जी आहे ती एकदम चांगली आणि अभ्यासू न्यायाधीश म्हणून आहे. पुढेही तसंच आहे. आपल्याला जशी गरज पडेल आवश्यकतेनुसार आपण या देशाच्या राज्यकारभारामध्ये काय व्यवस्था आहे, शासकीय यंत्रणा, न्याय व्यवस्था या अनुषंगाने चर्चा करत राहू. या ठिकाणी थांबतो. आपण सहकार्य करत आहात, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद.